नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक समस्येची कारणे पाहिली। 4 कारणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती की औद्योगिकरण, नागरीकरण, व्यक्तिवाद व स्वार्थ आणि भौतिकवादी तत्वज्ञान ही 3 कारणं सामाजिक समस्येच्या निर्मितीसाठी कशाप्रकारे कारणीभूत आहे याचा उहापोह आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला होता। त्यानंतर काही उर्वरित पुन्हा सामाजिक समस्येची कारणं आहेत की ती सामाजिक कारणं आज आपण इथे अभ्यासणार आहोत। कारण की आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणतीही सामाजिक समस्या निर्माण होत असताना त्या सामाजिक समस्येला फक्त एकच कारण जबाबदार राहत नाही, तर बरीचशी कारणं असतात की या कारणांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असते। तर त्यानंतर आपण मागच्या क्लासला 4 कारणांचा अभ्यास केला। आज पुन्हा 4 कारणं आहेत की त्या 4 कारणांचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यानंतरचं कारण आहे मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील परिवर्तन। मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील परिवर्तन। कोणत्याही समाजाची समाजव्यवस्था ही त्या समाजाने निर्धारित केलेल्या मूल्य व प्रमाणक व्यवस्थेवरती आधारित असते। म्हणजे समाजाची एक समाजव्यवस्था असते ती त्या समाजाने निर्धारित केलेले मूल्य, प्रमाणके, नियम याच्यानुसार आधारलेली असते। म्हणजे प्रत्येक समाजामध्ये काही नियम असतात, काही मूल्य असतात, काही प्रमाणके असतात आणि त्या आधारावरतीच तो समाज व्यवस्था ही टिकून असते। मग त्या मूल्यानुसार ज्या समाजाने जे काही मूल्य निर्माण केले असतील, जे काही प्रमाणके निर्माण केलेले असतील, तर त्या समाजामध्ये असणारे जी मूल्य प्रमाणके असतील त्या मूल्य आणि प्रमाणकानुसार त्या समाजातील लोकांनी वर्तन करायला पाहिजे, त्या समाजातील लोकांनी तसं वागायला पाहिजे असं समाजाची अपेक्षा असते। प्रत्येक समाजाची अपेक्षा काय असते की त्या समाजामध्ये असणारे जे मूल्य आहे, ज्या जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहे, जीवन जगण्याच्या ज्या रीती आहेत, त्या रीतीनुसार प्रत्येक व्यक्तींनी आपलं वर्तन करायला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा प्रत्येक समाजाची असते। पण असं होत नाही। बऱ्याच वेळा असं प्रकारचं व्यक्तीच्या मनावर, समाज सदस्यांच्या मनावर बिंबवले जाते की त्यांनी समाजाच्या मूल्यानुसार वागायला पाहिजे। मात्र समाज हा परिवर्तनशील आहे। समाज हा परिवर्तनशील आहे। समाजामध्ये असणारी जी मूल्य आहे, जी प्रमाणके आहे, ती जशीच्या तशी राहू शकत नाही। समाजाच्या इतर संस्था, इतर संरचना जशी बदलत जाते, त्या संरचनेचा एक घटक म्हणून मूल्य व प्रमाणक व्यवस्थासुद्धा बदलत जाते। मग जेव्हा मग समाज परिवर्तन होते तेव्हा पारंपरिक जी जुनी मूल्ये आहेत, ती पारंपरिक जुनी मूल्ये कुठेतरी मागे पडून त्याची जागा ही नवीन मूल्ये, नवीन प्रमाणके जेव्हा घेत असते, त्या घेत असल्यामुळे जुन्या मूल्य आणि नवीन मूल्यांमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। संघर्ष तर होतो, त्याचबरोबर 2 पिढींमध्ये सुद्धा संघर्ष होताना आपल्याला दिसतो। एक जुनी पिढी आणि एक नवीन पिढी, या संघर्षातून पिढी अंतर्गत संघर्ष किंवा पिढी संघर्षासारखी समस्यासुद्धा आपल्याला निर्माण होते। म्हणजे मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील बदलामुळे किंवा परिवर्तनामुळे पिढी संघर्ष, मूल्य संघर्ष निर्माण होत असतो। त्याच्यामुळे झालं काय की काही परिवर्तनामुळे जुनी जी मूल्य असतात ती कालबाह्य ठरत जात असतात। पण होते कसं, बऱ्याच वेळा जुनी मूल्य आहे ती आपल्या मनावरती अशा पद्धतीने बिंबवलेली असते, अशा पद्धतीने आपण त्याचा स्वीकार केलेला असतो की नवीन मूल्यांचा स्वीकार करत असताना जुनी मूल्य पूर्णतः विसरली जाऊ शकत नाही। आणि काही समाजामध्ये 2 गट असतात की काही समाज असतात की प्रतिगामी मूल्ये, म्हणजे जुनी जी परंपरागत मूल्य आहे त्या मूल्यांचा स्वीकार करणारे, तर काही पुरोगामी विचारांचे असतात की नवीन मूल्यांचा स्वीकार करणारे। आणि याच्या माध्यमातून 2 पिढ्यांमध्ये, 2 गटांमध्ये, 2 समूहांमध्ये, 2 विचारांमध्ये संघर्ष व्हायला निर्माण होते। म्हणजे संघर्षमय समाजामध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होत जाते आणि याच्यामधून बऱ्याचशा प्रकारच्या काय म्हणता येईल की सामाजिक समस्या निर्माण होत असतात।
याच्यामधून काय जुने नवीन आणि मूल्य संघर्ष आहे. या जुन्या नवीन मूल्य संघर्षातून जातीय संघर्ष निर्माण होऊ शकतो, धार्मिक तेढ निर्माण होते, वर्ग संघर्ष निर्माण होतो. यासारख्या ज्या नवनवीन समस्या आहेत, या नवनवीन समस्या निर्माण होत असते. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये पूर्वी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. चातुर्वर्ण्य व्यवस्था कोणते वर्ण होते? 4: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अशा प्रकारच्या 4 वर्णाच्या माध्यमातून समाजाची विभागणी केल्या गेली होती, समाजाचं विभाजन केलं गेलेलं होतं. आणि त्याच चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेली मूल्य व्यवस्था सुद्धा होती. मात्र आज ती मूल्य व्यवस्था राहिलेली नाही आहे. तर आज स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही आधुनिक मूल्य प्रचलित झालेली आहे, ही आधुनिक मूल्ये निर्माण झालेली आहे. तर यामुळे सुद्धा जुन्या नवीन मूल्यांचा आपल्याला संघर्ष होताना दिसून येतो. आणि असे जेव्हा संघर्ष होत जातात आणि आजही सनातनी विचारांचे लोक आणि पुरोगामी विचारांची लोक आपल्याला भारतीय समाजामध्ये दिसून येतात आणि याच्यामधून मूल्य संघर्ष आपल्याला होताना दिसून येतो. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक संघर्ष, जसं म्हटलं की जातीय संघर्ष, धार्मिक तेढ, वर्ग संघर्ष यासारख्या सामाजिक समस्या निर्माण होत जातात. आणि ह्यासारख्या समस्या जर निर्माण होत गेल्या तर समाजाचा विकास मात्र कुठंतरी थांबून जातो. तर अशा प्रकारे मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील परिवर्तनसुद्धा सामाजिक समस्येस कारणीभूत आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा व्यक्ती काय होते की असे मूल्य प्रमाणकेबद्दल आपण पाहिलं होतं मागच्या क्लासमध्ये की भौतिकवादी विचारसरणी आता मोठ्या प्रमाणामध्ये रुजू व्हायला लागली, काय रूढ व्हायला लागलेली आहे. आणि या भौतिकवादी विचारसरणीत व्यक्ती समूहाचा विचार न करता स्वतःचा विचार करू लागलेला आहे. आणि मग स्वतःचा विचार करीत असताना स्वतःचा विकास कसा साध्य करता येईल यासाठी समाजमान्य किंवा मूल्य प्रमाणकांना तो विशेष महत्त्व देत नाही, तर त्याच्यामधून सुद्धा आणि आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून सुद्धा अनेक समस्या, भ्रष्टाचारासारख्या समस्या, काळ्या पैशासारख्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे हे सामाजिक समस्येचं 5वं कारण आहे की मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील परिवर्तन. त्यानंतरचं कारण आहे सामाजिक विघटन. त्यानंतरचं कारण आहे सामाजिक विघटन. प्रचलित समाजात असणारी व्यवस्था अथवा कार्यपद्धती मोडकळीस येणे म्हणजेच समाज विघटन होय. म्हणजे परंपरेनुसार बऱ्याच काळपर्यंत समाजाची जी व्यवस्था सुरू आहे, जी व्यवस्था सुरळीतपणे पार पडत आहे, जी समाजाची कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती जेव्हा मोडकळीस येते, कुठेतरी ती नष्ट होण्याच्या मार्गावर लागते, तेव्हा समाज विघटन होत आहे असं आपण म्हणतो. म्हणजे समाजाच्या नियमांचे नियंत्रण ज्यावेळी कमी होते, त्यावेळी समाजाचे विघटन व्हायला सुरुवात होत असते. आत्ताच आपण म्हटलं की मूल्य आणि प्रमाणके जसे समाजामध्ये असतात आणि या मूल्य प्रमाणकांच्या माध्यमातून व्यक्तीवरती, समाजावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण जेव्हा हीच मूल्य, हीच प्रमाणकं निष्प्रभावी ठरायला सुरुवात होत जाते, म्हणजे ह्या मूल्यांचा कुठेतरी आदर केला जात नाही, या मूल्यांचा विचार करून लोक वागत नाही, तेव्हा समाजाचं विघटन व्हायला सुरुवात होते, समाज संघटित राहू शकत नाही. तर अशा प्रकारे म्हणजे समाजाच्या नियमाचं जर नियंत्रण कमी झालं, तर सामाजिक नियमने जर निष्प्रभ व्हायला लागली, तर समाज विघटनाला सुद्धा सुरुवात होत असते. जसं समाजाचाच एक भाग म्हणून जर आपण कुटुंब संस्थेचा जर विचार केला, कुटुंब विघटन सुद्धा कशा पद्धतीने होते ते जर आपण बघितलं, तर कुटुंबाला आपण सामाजिक जीवनाची एक प्राथमिक पाठशाळा असं म्हटलेलं आहे. की सुरुवातीची पाठशाळा म्हणजेच काय, समाजाची मुख्य पाठशाळा कुटुंब ही आहे. कुटुंब जरी प्राथमिक समूह असला तरी कुटुंबाशिवाय समाज शक्य नाही असं जेव्हा आपण म्हणतो. म्हणून कुटुंबाचा जर आपण विचार केला तर काही वेळेस कुटुंबामध्ये ताणतणाव, मतभेद, संबंधातील दुरावा इत्यादी कारणांमुळे कुटुंब आपली कुटुंबाची जी काही कार्य आहे ती योग्यपणे पार पाडू शकत नाही. कुटुंबामध्ये जर ताणतणाव असेल, कुटुंबामध्ये जर समजा मतभेद असतील, कुटुंबामध्ये जर समजा संघर्ष असेल, तर कुटुंबाची जी कार्य आहे, प्रत्येक सदस्यांची जी कार्य आहे ती कुटुंबाची जी प्रकारे आहे ती कुटुंब योग्य पद्धतीने आपले पार पाडू शकत नाही. आणि त्याच्यातून मग काय होते
की त्यातून कौटुंबिक तणाव वाढतो, कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणाव वाढत जातो. घटस्फोट, परित्यक्ता स्त्रियांचा प्रश्न म्हणजे नवऱ्यांनी टाकलेल्या स्त्रियांचा प्रश्न, मुलांचं पालनपोषण यासारखे प्रश्न निर्माण होत असतात. म्हणजे कुटुंबाचं जर विघटन झालं तर अशा प्रकारे प्रश्न या काय घटस्फोट, कौटुंबिक तणतणाव, परित्यक्ता स्त्रियांचा प्रश्न, मुलांचं पालनपोषण म्हणजे मुलांकडे कोण लक्ष द्यायचं, जर हे कुटुंबाचं विघटन झालं तर आपल्याला असे प्रश्न निर्माण होतात. आणि असे जर प्रश्न कुटुंबातून जर निर्माण झाले तर त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात. जर समजा मुलांचं योग्य पालनपोषण झालं नाही, मुलांवरती योग्य संस्कार जर झाले नाही तर मुलं गुन्हेगारी वळतात आणि गुन्हेगारीसारखी, बालगुन्हेगारीसारखी नवीन सामाजिक समस्या निर्माण होत असते. दादागिरी, त्याचबरोबर जर मुलीवरती जर समजा योग्य जर नियंत्रण नसेल तर कुमारी मातेसारखे प्रश्न आहेत, की अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत या समस्या कुटुंब विघटनामुळे निर्माण होत असतात. तसंच सामाजिक विघटनामुळे सुद्धा व्यक्तीचं नैतिक अधःपतन होते. व्यक्ती नैतिक अनैतिकतेचा विचार करत नाही, नैतिकता जो विसरत जातो आणि व्यक्ती आपल्या कर्तव्य व भूमिकांपासून, म्हणजे आपल्याला समाजाप्रती काहीतरी देणं लागतं ह्या भूमिकेपासून तो दूर जाऊ लागतो. म्हणजे समाजातील सामूहिक भावना नष्ट होते, तो भौतिकवादी बनत जातो, फक्त स्वतःचा विचार करायला लागतो आणि त्याची ही व्यक्तिवादी व भौतिकवादी त्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण होत जाऊन समाजामध्ये फूट पडत जाते. समाजामध्ये वैमनस्याची, शत्रुत्वाची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे समाजामध्ये फक्त आपण आणि स्वतःचाच विचार करायचा, समाजाप्रती काहीही घेणं देणं नाही, अशा प्रकारची एक मानसिकता समाजामध्ये निर्माण होत जाते. आणि समाजामध्ये जर समजा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यातून बऱ्याचशा समस्या या निर्माण होत जात असतात. जर उदाहरणच घ्यायचं झालं, स्त्री शिक्षण आणि नोकरी, आजच्या परिस्थितीत स्त्री शिक्षण आणि नोकरी यामुळे स्त्रियांचा पुरुषांशी संबंध निर्माण झाल्याने भावनिक गुंतागुंत वाढीस लागून अनैतिक संबंधाचं प्रमाणसुद्धा आज वाढीस लागलेलं आपल्याला दिसून येते. स्त्री, काही विचार असे आहेत की स्त्रीने घरी राहून पावित्र्य जतन करायला पाहिजे असा मानणारा एक विचार आहे, तर दुसरा एक विचार आहे की स्त्रीने नोकरी व अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर पडून कुटुंबासाठी अर्थार्जन करून केलं पाहिजे असा विचार. आणि असे दोन विचार असतात की ज्याच्यातून पुन्हा सुद्धा विचार संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यातूनच स्त्रियांविषयी सुद्धा अनेक समस्या निर्माण झालेली आहे, मूल्यसंघर्ष निर्माण झालेला आहे. त्या मूल्यसंघर्षातून घटस्फोटासारखी सुद्धा एक समस्या निर्माण झालेली आहे. सुरुवातीच्या काळाचा आणि आत्ताच्या जर घटस्फोटाच्या संख्येचा जर आपण विचार केला तर आज घटस्फोटाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. जे सुरुवातीला पती परमेश्वर अशी जरी कल्पना असली तरी संघर्षाचं प्रमाण, घटस्फोटाचं प्रमाण कुठेतरी कमी होतं, पण आज घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यातूनच कुमारी माता, परित्यक्ता, दारिद्र्य, कौटुंबिक अवस्थेतून अनैतिकता, वेश्याव्यवसाय यासारख्या बऱ्याचशा समस्या सामाजिक विघटनामुळे होत असते. कारण की सामाजिक विघटन झालं की व्यक्तीचं नैतिक अधःपतन झालं की सामाजिक विघटन होते. आणि नैतिक अधःपतन झाल्यावर काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य याचं भान समाजातील सदस्यांना राहत नाही आणि समाजाचं विघटन होते आणि त्याच्यातून यासारख्या अनेक समस्या निर्माण होत असतात. म्हणून सामाजिक संघटन असणं गरजेचं आहे, समाज संघटित असणं गरजेचं आहे. सामाजिक विघटन हे सामाजिक समस्येस कारणीभूत ठरत असते. त्याच्यानंतर पाहू, त्याच्यानंतरचं कारण आहे सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन हा समाजाचा स्थायी भाव आहे असं म्हटलेलं आहे की कोणताही समाज असो परिवर्तन हे होतच असते. म्हणजे परिवर्तनाचा त्याचा मूळ भाव आहे, स्थायी भाव आहे. परिवर्तन हे समाज सापेक्ष आहे. आपण पाहिलेच आहे की परिवर्तन प्रत्येक समाजानुसार वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन होत असते. तसेच परिवर्तनाचा वेगही सारखा नसतो. प्रत्येक समाजामध्ये असणारी जी मूल्ये आहेत, प्रत्येक समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती असतील, त्या स्वरूपानुसार त्या समाजामध्ये तशा वेगाने, तशा गतीने समाजाचं परिवर्तन होत असते. म्हणून ऑगबर्न काय म्हणतो की परिवर्तनाच्या प्रक्रियेत भौतिक संस्कृती ज्या गतीने बदलते त्या गतीने अभौतिक संस्कृती बदलत नाही, त्यालाच सांस्कृतिक पाश्चात्य असं म्हटलेलं आहे. सांस्कृतिक पाश्चात्याचा सिद्धांत मांडत असताना ऑगबर्न सांगतो की
संस्कृतीचे दोन प्रकार, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. तर ह्या दोन संस्कृतीमध्ये जेव्हा तफावत निर्माण होते, म्हणजे भौतिक संस्कृती ज्या वेगाने बदलते त्या वेगाने अभौतिक संस्कृती बदलत नाही. जर उदाहरण घ्यायचं झालं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाने शोध लावला, आपण भौतिकवादी व्हायला लागलो की आपल्याला वाटते की प्रत्येक सुखसुविधा आपल्या घरी असायलाच पाहिजे. म्हणजे एक जर विचार केला तर समजा जर मोठी कार वगैरे जर आपल्या घरी जर आपल्याला घ्यायची आहे, आज प्रत्येकात मोठ्या प्रमाणात जवळपास बऱ्याचशा लोकांच्या घरी आपल्याला हे वाहन दिसते. ह्या भौतिक संस्कृतीचा भाग झाला वाहन घेणे. आणि वाहनंसुद्धा बदलत चालले, दररोज नवनवीन मॉडेल्स त्याचे येत असतात. तर एखाद्याने वाहन घेतलं, ठीक आहे वाहन घेतलं, पण त्याच्यामागे आता अभौतिक संस्कृती जर आपण विचार केला तर अभौतिक संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार असतो की न दिसणाऱ्या, म्हणजे रूढी, प्रथा, परंपरा, विचार, म्हणजे याच्यामध्ये होणारं परिवर्तन कमी आहे अभौतिक संस्कृतीमध्ये. आणि भौतिक संस्कृतीमध्ये वेगाने बदल होत आहेत, वेगाने परिवर्तन होत आहेत. तर कार घेतली पण मानसिकता तीच आहे की घरी आल्यानंतर लिंबू, मीठ, मिरची हे गाडीला बांधायचंच. अशा प्रकारचे दोन विचार, म्हणजे अभौतिक संस्कृती आणि भौतिक संस्कृती. भौतिक संस्कृतीच्या माध्यमातून आपण नवनवीन वस्तूंचा घेत आहोत, परंतु अभौतिक संस्कृतीमध्ये जे विचार येतात, रूढी येतात, न दिसणाऱ्या ज्या गोष्टी येतात त्या मात्र अजून काही बदललेल्या नाही आहे. या दोन गोष्टींमध्ये, या दोन संस्कृतीमध्ये जेव्हा तफावत निर्माण होते तेव्हा त्याला सांस्कृतिक पाश्चात्य किंवा कल्चरल लॅग थेरी असं म्हटलं गेलेलं आहे. संस्कृतीच्या या दोन्ही जर घटकांमध्ये जर संतुलन साधलं गेलं नाही तर त्यामुळे विकासाची गतीही कमी होते आणि त्याच्यामधून सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणजे भौतिक वस्तू, त्या भौतिक संस्कृती अतिशय वेगाने समोर निघून जाते आणि अभौतिक संस्कृती कुठेतरी मागे राहते. याच्यामुळे कुठेतरी या दोन संस्कृतीमध्ये जर संतुलन साधलं गेलं नाही तर सुद्धा अनेक समस्या निर्माण होत असते. जसं आपण पाहिलं की शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. सुरुवातीला एका विशिष्ट समाजाला, भारतीय समाजाचा जर विचार केला तर सुरुवातीला फक्त एका विशिष्ट समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता, पण आज स्त्री पुरुषासह सर्व जाती, धर्म, वंश, प्रांतातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शिक्षणामुळे नवीन दृष्टी लोकांना मिळाली. उदरनिर्वाहाचा जो प्रश्न होता तो उदरनिर्वाहाचा प्रश्न कुठेतरी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली. परंतु शिक्षणात सर्वांचाच समावेश आहे, त्याच्यामुळे जातीयता, धर्मांधता, अस्पृश्यता, श्रेष्ठ कनिष्ठता या समस्यांची मात्र तीव्रता अजूनही कमी झालेली नाही आहे. हे समस्या जेच झालं काय की शिक्षणाचं प्रमाण वाढलं, शिक्षणाने जातीय, धर्मांधता, श्रेष्ठ कनिष्ठता या गोष्टी नष्ट व्हायला पाहिजे होत्या, पण त्या गोष्टी आजही नष्ट होताना दिसून येत नाही, कारण की त्या अजूनही मनावरती आपल्याला तशाच प्रकारे ते बिंबवून ठेवलेल्या आहेत. याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक समस्या निर्माण होताना आपल्याला दिसते. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तन जसं होत जाईल तसे नवीन विचार येत जाईल, समाजामध्ये योग्य काय वाईट, चांगल्या वाईट गोष्टी निर्माण होत जाईल आणि त्याच्यातून सुद्धा सामाजिक परिवर्तन मुळे सुद्धा सामाजिक समस्या ह्या निर्माण होत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे शेवटचं वैशिष्ट्य, कमकुवत सामाजिक नियंत्रण. आताच बघितलं होतं आपण सामाजिक विघटनामध्ये की नियंत्रण व्यवस्था ही योग्य जर नसेल तर त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या या निर्माण होत असतात. म्हणजे समाज व्यवस्था जर सुरळीत चालू ठेवायची असेल, समाज व्यवस्था जर व्यवस्थित जर टिकवून ठेवायची असेल तर नियंत्रणाची व्यवस्था ही प्रबळ असणं गरजेचं आहे. नियंत्रण चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. पण जर समजा जर नियंत्रण व्यवस्था जर कुठंतरी जर समजा अपयशी जर ठरत असेल, यंत्रणा जर योग्य त्या प्रकारे जर आपलं कार्य जर पार पाडू शकत नसेल तर त्या समाजात नक्कीच सामाजिक समस्या ह्या निर्माण होत जाईल. म्हणजे सामाजिक समस्येच्या निर्मितीस समाजातील नियंत्रण व्यवस्थासुद्धा कारणीभूत ठरत असते. समाजातील औपचारिक, अनौपचारिक समाजाच्या आपण जर नियंत्रणाच्या जर प्रकार पाहिले तर सामाजिक नियंत्रणाचे दोन प्रकार आहे. औपचारिक नियंत्रण की जे पोलीस यंत्रणा, कायदा, न्यायव्यवस्था यांच्या माध्यमातून समाजातील व्यक्तींवरती किंवा पर्यायाने समाजावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
दुसरं आहे अनौपचारिक नियंत्रण, जे कुटुंब, शेजारी, आपले मित्रमंडळी, आईवडील यांच्या माध्यमातून व्यक्तीवरती किंवा समाज सदस्यांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. औपचारिक नियंत्रणापेक्षा अनौपचारिक नियंत्रण अतिशय प्रभावशाली वगैरे आहे. तर हे जे औपचारिक आणि अनौपचारिक नियंत्रण व्यवस्था जर कमकुवत झाली असेल तर व्यक्तीसुद्धा दिशाहीन बनत जातो. आपल्याला जसं वाटेल तो तसं वागण्याचा प्रयत्न करत जातो आणि जास्तीत जास्त वेळेस समाजाला अपेक्षित असणाऱ्या वर्तनापेक्षा व्यक्ती समाजाला अपेक्षित नसणाऱ्या किंवा वाईट मार्गाचा, वेगळ्या चुकीच्या मार्गाचा वापर करून तो आपल्याला पाहिजेल ते गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी काय म्हणता येईल की बऱ्याचशा समस्या या निर्माण होत असतात. आपल्याला जर अनौपचारिक नियंत्रणाचा व्यक्तीवरती मोठा प्रभाव असतो की सामाजिकरणाची जी आपण BA प्रथम वर्षाला बघितलं होतं की सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे, या सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून आपल्याला कुटुंब, शेजारी, आईवडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या माध्यमातून शिकवलं जातं की समाजामध्ये कोणत्या प्रकारचं वर्तन समाजाला आपल्याकडून अपेक्षित आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, वाईट काय आहे, चांगलं काय आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला कुटुंबाच्या माध्यमातून, शेजाऱ्यांच्या, मित्रमंडळीच्या, नातेवाईकांच्या माध्यमातून मिळत असते. पण जेव्हा जर हीच व्यवस्था जर कुठेतरी जर कमकुवत जर होत असेल तर त्याच्यातून मग गुन्हेगारीसारख्या समस्या किंवा बऱ्याचशा वाईट समस्या निर्माण होत असतात. जसं त्याच्यातूनच भ्रष्टाचार, गुंडगिरी, मद्यपान यासारख्या समस्या निर्माण होत असतात. तर अशा प्रकारची चार कारणं आज आपण इथं अभ्यासलेली आहे. म्हणजे एकूण ही 8 कारणं आहेत की या 8 कारणांमुळे सामाजिक समस्या निर्मितीस कशा पद्धतीने कारणीभूत ठरत असतात. ह्या 8 कारणांचा आपण उहापोह इथं केलेला आहे. म्हणजे रोजच्या दैनंदिन गरजाची पूर्तता करणं प्रत्येक व्यक्तीला गरज आहे की आपल्या ज्या दैनंदिन गरजांची पूर्तता होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्या पूर्ण करण्यात जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा त्या अडचणीवर आपण जेव्हा मात करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करतो, चुकीचे मार्ग निवडतात, त्याच्यामधून सामाजिक समस्या या निर्माण होत असतात. या सर्व कारणासोबतच पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्ती, रूढी परंपरा, दैववाद, सामाजिक विचलन, सामाजिक गतित्व यासारखी सुद्धा काही कारणं आहेत की ती कारणंसुद्धा सामाजिक समस्येस कारणीभूत आहे. म्हणजे एवढीच कारणं आहेत असं नाही, बरेचसे कारणं आहेत की ज्या कारणांमुळे एखाद्या समाजामध्ये असणाऱ्या काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत की त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा सामाजिक समस्या निर्माण होत असतात. काही दैववादी समाज असतात की त्यांच्यामुळे सुद्धा समाजामध्ये समस्या निर्माण होतात. काही सामाजिक विचलित करणारे लोक आहे, विचलित वर्तन करणारे लोक आहे, त्याच्यामुळे सुद्धा समाजाची गतिशीलता सुद्धा, यासारख्या अनेक कारणं आहेत की या अनेक कारणांमुळे समाजामध्ये सामाजिक समस्या या निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे आज आपण इथं सामाजिक समस्यांची कारणे अभ्यासलेलो आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की सर्वांनी हे सगळे जे आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून शिकवत आहोत, मी यासाठीच मागे PPT जोडलेली आहे की त्याच्यातून तुम्ही नोट्स काढून ठेवावे. आपण 1 युनिट झाल्यावरती याच्यावरती आपण एक 20 मार्काची टेस्ट घेणार आहोत. तर त्या अनुषंगानं तुम्ही सगळ्या या गोष्टींचं नोंद घ्यावी आणि त्याचं टिपण आपल्या बुकामध्ये काढून ठेवावी, एवढंच सांगणं आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.